कन्स्ट्रक्शन थ्री फेज इंडक्शन मोटरचा ऑटो ट्रान्सफॉर्मरचा आहे. त्याच्यामध्ये इनपुट सप्लाय आपण आर वाय आणि पी दिलेला आहे आणि प्रत्येक फेज मधला जो व्होल्टेज असतो तो काय असतो 440 असतो. इनपुट आर वाय जो प्रथम काय होणार ऑटो ट्रान्सफॉर्मरला येणार स्वतंत्ररित्या आर वाय आणि पी ज्या इनपुट सप्लाय माध्यमातून ऑटो ट्रान्सफॉर्मरला आपण सप्लाय दिलेला आहे त्याच्याच माध्यमातून एक बॅक साइडला लिव्हर सिस्टीम केलेली आहे जी आपण मेकॅनिकल हँडल लिव्हर सिस्टीम म्हणून लावतो. ज्यावेळेला आपण सप्लाय ट्रान्सफॉर्मर मध्ये दिला असता त्याच्यामध्ये टायपिंगच्या प्रमाणामध्ये टॅपिंग प्रमाण असल्यामुळे व्होल्टेज काय होतो रिड्यूस होतो. व्होल्टेज रिड्यूस असल्यामुळे मोटरला सुरुवातीला काय होतो या स्टार कनेक्शन असेल किंवा डेल्टा कनेक्शन असेल त्या मोटरला कमी व्होल्टेज मिळाल्यानंतर मोटर तुमची हळूवारपणे सुरुवात होती फिरायला म्हणजे त्याला म्हणतो मोटर स्टार्ट टू रोटेटिंग. ज्या वेळेला मोटरचा स्पीड हा 70% पर्यंत पोहोचेल ज्या वेळेला मोटरचा स्पीड ही 70% पर्यंत पोहोचेल किंवा 80% पर्यंत पोहोचेल त्यावेळेला मेकॅनिकल हँडल जो आहे तो लिव्हर शिफ्ट केला जातो. लिव्हर शिफ्ट झाल्यामुळे तुमचा आर वाय बी ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून न वाहता डायरेक्टली कॉइलला मिळतो. पण डायरेक्टली कॉइलला मिळाल्यानंतर त्याच्यामधला वाहणारा करंट हा अतिशय कमी असतो आणि वाहणारा करंट कमी असल्यामुळे दोन प्रत्येक वाइंडिंग मध्ये फेज हा 440 व्होल्टेज असल्यामुळे तुमची मोटर हे सेफली सुरुवात होते. मग अशा पद्धतीने ऑटो ट्रान्सफॉर्मरचा वापर करून थ्री फेज इंडक्शन स्क्वेअर गेज इंडक्शन मोटर हे आपल्याला सेफली चालू करता येते. आणि थ्री फेज इंडक्शन मोटर हे नॉर्मली लार्ज स्केल इंडस्ट्रीज ऑटो ट्रान्सफॉर्मर हे जे आहे वापरलं जातं की इंडस्ट्रियल एरियामध्ये वापरलं जातं की त्याचा वापर आपण इंडस्ट्रियल ड्राईव्हचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. अशा या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरचा वापर जिथे 20 एचपी च्या मोटर आहेत जिथे 50 एचपी च्या मोटर आहे जिथे 100 एचपी च्या मोटर आहेत त्या मोटरला सेफली चालू करण्यासाठी अशा स्टार्टरचा वापर केला जातो जेणेकरून त्या मोटर मधला जो इनरिच करंट आहे म्हणजे सडनली वाहणारा व्होल्टेज आणि करंट असतो तो नॉर्मली सडनली जाऊ नये आणि वाइंडिंग ब्रस्ट होऊ नये किंवा मोटर जळू नये याकरिता सेफली या ऑटो ट्रान्सफॉर्मरचा स्टार्टरचा वापर केला जातो. त्यानंतर 20 एचपी च्या आतील जो आहे मोटर जी आपण 7.5 एचपी पासून ते 20 एचपी पर्यंत तोही स्टार्टर आहे त्याला स्टार्टरला नाव दिलं आहे स्टार डेल्टा स्टार्टर. पण त्याचा जो मेकॅनिझम जो आहे ह्याच्या हे सर्किट डायग्राम कळाल्यानंतर तो तुम्हाला सांगणार आहे. थोडासा तो स्टार डेल्टा स्टार्टर थोडा गुंतागुंतीचा होतेच आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सेफली सांगेन. हा वर्किंग प्रिन्सिपल जो आहे तो याच्यामध्ये कट ऑफ रिजन करण्यासाठी सुरुवातीला या ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून व्होल्टेज रिड्यूस झाल्यानंतर मोटरला सप्लाय मिळाला आणि तुमची मोटर ही सेफली सुरू झाली. ज्या वेळेला मोटरचा स्पीड 70% वर येईल त्यानंतर हा कट ऑफ रिजन मेकॅनिकल लिव्हर हँडल प्रेस केल्यानंतर हा कट ऑफ रिजन संपुष्टात येतो नष्ट होतो. त्यावेळेला तुमचा आरवाय जे बी आहे तो तुमचा थ्री फेजचा सप्लाय तो डायरेक्ट मोटरला अशा पद्धतीने सेफली तुमचा मोटर जो आहे तो चालू राहतो. आणि असे जे बिग स्केल इंडस्ट्रीज आहेत तिथं एमआयडीसी एरिया आहेत तशा तिथं 20 एचपी च्या मोटर पासून ते 200 एचपी च्या मोटर पर्यंत त्या मोटरला आपल्याला सेफली चालू करण्यासाठी ऑटो ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो किंवा त्या स्टार्टरचा वापर केला जातो. इकॉनॉमिकली जर बघितलं तर व्यावहारिक दृष्ट्या अशा ट्रान्सफॉर्मरचे स्टार्टर जे आहे ते कॉस्टली आहे महाग आहे. मग जिथं पॉसिबल आहे आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये अशा ट्रान्सफॉर्मर बघणं म्हणजे पॉसिबल नाही. जिथं लार्ज स्केल इंडस्ट्री आहे जिथं स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे तिथंच आपल्याला हा स्टार्टर आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरच्या माध्यमातून जो वर्किंग प्रिन्सिपल आहे त्याची कन्स्ट्रक्शन त्याचं वर्किंग प्रिन्सिपल त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला समजलं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं स्टॉप